नमस्कार. आजचा दिवस हा अत्यंत दुःखद, वेदनादायी असा दिवस आहे. आज 11 मार्च, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृती दिन. त्यांच्या स्मृतीस उजाळा देत असताना आणि पाठीमागे वळून पाहत असताना त्यांचा जन्म हा 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई सईबाई यांनी संभाजी महाराजांचे पालनपोषण, त्याचबरोबर त्यांच्या अंगी अनेक विविध गुण हे त्यांच्या रक्तातूनच आलेले होते. सईबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या आई सईबाई यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या बालपणीच त्यांच्या पूर्ण पालनपोषणाचे आणि त्याचबरोबर त्यांना अनेक गोष्टी, चांगल्या गोष्टी देण्याची जबाबदारी ही जिजाऊ साहेबांवरती आली होती. बालपणापासूनच छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत तल्लख, हुशार, त्याचबरोबर शूर होते, वीर होते, धाडसी होते. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेमधून बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. साधारणपणे 1671 ते 77 दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला, पहिला ग्रंथ लिहिला, जो की संस्कृतमध्ये लिहिला होता. आणि त्याच्या माध्यमातून राजनीती कशी असावी याची मांडणी केली. छत्रपती संभाजी महाराजांना विविध भाषा अवगत होत्या. ते फार हुशार होते. संस्कृत भाषा असेल, ब्रुज भाषा असेल, उत्तर प्रदेशमध्ये बोलली जाणारी, त्याचबरोबर फारसी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, त्याचबरोबर दक्षिण भारतात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा असतील, अशा अनेक भाषा छत्रपती संभाजी महाराज यांना अवगत होत्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी दुसरा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ म्हणजे नखशिख किंवा नखशिखांत ज्याला म्हणतो. या ग्रंथाच्या माध्यमातून मानवी आरोग्यशास्त्र आणि मानवी शरीरशास्त्र याची मांडणी महाराजांनी केली. त्यानंतर तिसरा ग्रंथ महाराजांनी लिहिला तो म्हणजे ज्याला त्या ग्रंथाचं नाव आहे नायिका भेद. आणि नायिका भेद हा ग्रंथ सुद्धा ब्रज भाषेत महाराजांनी लिहिला 1677 ते 87 दरम्यान. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून नृत्यशास्त्र आणि त्याचबरोबर भरतनाट्यम या विषयाची मांडणी महाराजांनी केली. त्यानंतर महाराजांनी 7 शतक नावाचा एक ग्रंथ लिहिला, हा पण ब्रजभाषेतील होता. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून महाराज म्हणतात की राजा कसा असावा, तर राजा हा जनतेचा मालक नसावा किंवा रयतेचा स्वामी नसावा, तर तो एका कुटुंबातील कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत असावा, अशी मांडणी छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या या ग्रंथाच्या माध्यमातून केली. आणि मग असे अत्यंत बुद्धिमान असणारे, विद्वान असणारे संभाजी महाराज हे मागे वळून पाहत असताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर म्हणजेच 1680 मध्ये स्वराज्याची जबाबदारी अंगावर घेतली. म्हणजे ते छत्रपती म्हणून स्वराज्याचे राजा म्हणून ते स्थापित झाले. आणि स्वराज्याची जबाबदारी पार पाडत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक लढाया, अनेक युद्ध केली, अनेक शत्रूंना त्यांनी
मोठ्या प्रमाणात पराभूत करण्याचं कार्य केलं, काम केलं. कारण छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत धाडसी राजे होते, अत्यंत शूर पराक्रमी राजे होते. त्यांचं काळीज म्हणजे हे वाघाचं काळीज होतं, सिंहाचं काळीज होतं, आणि त्यांचं बळ म्हणजे हे हत्तीचं बळ होतं. अंतर्गत आणि बाह्य शत्रूंशी 4 हात करणारे राजे होते. हिरवळीतील हिरवे साप जसे असतात ना, ओळखायला येत नाहीत, तसेच महाराजांच्या आसपास अनेक छुपे शत्रू होते. आणि अशा छुप्या शत्रूंना आणि अशा हिरवळीतील हिरव्या सापांना हत्तीच्या पायी देण्याचं काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं होतं. त्याचबरोबर काळ्या रणामध्ये पांढरा साप कसा असतो किंवा पिवळा साप कसा असतो किंवा लाल रंगाचा साप जसा असेल, तसे उघड शत्रू सुद्धा होते. त्या उघड शत्रूंना सुद्धा वेळोवेळी धडा शिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलं. परंतु संभाजी महाराज इतके प्रबळ आणि इतके धाडशी आणि इतके शूर आहेत, हे शत्रूला न झेपणारी गोष्ट होती. दोन्ही शत्रूंना, म्हणजे जवळच्या छुप्या शत्रूंना पण आणि उघड शत्रूंना पण. आणि मग अशा बलवान राजांना संपवायचं असेल किंवा व्यक्तीला संपवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात इतिहासामध्ये कट कारस्थानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग अशाच छुप्या शत्रूच्या कट कारस्थानाच्या माध्यमातून, विश्वासघाताच्या माध्यमातून आजच्याच तारखेला म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे या वाघाच्या बछड्याला सिंहाचं काळीज, वाघाचं काळीज असणाऱ्या आणि हत्तीचं बळ असणाऱ्या अत्यंत वीर आणि पराक्रमी शूर धाडशी राजाला विश्वासघाताने शत्रूला पकडून देण्याचं काम केलं अनेकांनी. आणि त्यामुळेच आजच्याच तारखेला वडू बुद्रुक येथे पुणे जिल्ह्यातील छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा घात झाला आणि शत्रूच्या कर्वे त्यांचा अंत करण्यात आला, दुःखद अंत करण्यात आला. ही अत्यंत खेदाची आणि वाईट गोष्ट इतिहासामध्ये आजच्याच तारखेला घडली. आणि अशा या अत्यंत पराक्रमी, अत्यंत धाडशी राजास कोटी कोटी वंदन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भारत.